मुळशी तालुक्यातील पौड गावाजवळ कोंढावळे गाव आहे। याच गावात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। मात्र अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा शहरी भागात असलेल्या लोकांचा या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा बचाव कार्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो। मात्र ग्रामीण भागात जेव्हा येतो त्यावेळी तत्परतेने काम केलं जातं आणि त्या सगळ्यांचा जीव आधी महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचा बचाव करण्यास देखील सुरुवात करण्यात येते। याच जो घटनास्थळ होतं त्याच घटनास्थळाजवळ जे काही जवळ हॉटेल आहे गारवा हॉटेल, या गारवा हॉटेलच्या या सगळ्या वेटर्स लोकांनी, त्यांच्या मालकांनी या सगळ्या दुर्घटनेत जे काही जखमी झाले होते 4 जण, त्यांचा बचाव केलाय। खरं तर हे मोठं काम केलंय त्यांनी। हे वेटर ते देवदूत असा आज त्यांचा एक नवा प्रवास सुरू झाला आहे आणि हाच नेमकं कशा पद्धतीनं त्यांनी याचा सगळ्याचा बचाव केला, नेमकं त्यावेळी काय घडलं होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळे मंडळी माझ्यासोबत आहेत। काही व्हिडिओज यांचे सोशल मीडियावर आलेत, आपण टीव्हीवर देखील दाखवलेत। हे सगळे हिरवे टी शर्ट घालून असणारे सगळेजण बचाव करताना दिसत आहेत। त्यासोबतच या मायमाऊली देखील आपल्या त्या 4 जणांचा बचाव करताना दिसत आहेत। खरं तर अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा पुरुष पहिले धाव घेतात, त्या कुठलाही विचार न करता पटकन त्या स्थळी पोहोचतात। मात्र या मायमाऊली तिथे जाऊन पोहोचल्या आणि यांनी हा सगळा कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग न घेता किंवा असली कुठली रेस्क्यू टीम काहीही नसताना यांनी तिथे जाऊन त्या 4ही जणांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। मावशी, तुमचं तर खरं तर आज अभिनंदन करायला हवं, ज्या 4ही जणांचा जीव वाचलाय आणि एवढी मोठी दुर्घटना असतानाही हे सगळे आता सुखरूप आहेत। तुम्ही ज्यावेळी हे सगळं विमान किंवा हेलिकॉप्टर भिरकी घेताना दिसलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं आणि तिथे रेस्क्यू नेमकं कसं केलं? आवाज आला की विमान पडल्याचा, मग हे सगळे पळत सुटले होते। त्यांच्या मागे मीही गेले पळत। पाणी खूप होतं पुढे आणि चिखलही खूप होता। आता विमान कुठं पडलं आम्हाला दिसत नव्हतं ह्याच्यामुळं, जाडीमुळं। मग पुढे गेलो आणि पाण्यात जाता येत नव्हतं आम्हाला, कमरेभर पाणी होतं। मग साखळी केली थोडीशी आणि साखळी करून पुढे गेलो। 2-3 वेटर लोक आधी गेले होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं होतं। मग एकाच्या डोक्याला खूप मार लागलेला होता, रक्त खूप चाललेलं होतं। रुमाल बांधला आणि सगळ्यांना हेलिकॉप्टरपासून दूर घेतलं, बांधावर झोपवले जरासे त्यांना। दूर आलेला होता, ह्यांनी पाहिला त्या लोकांनी। पण हे सगळं करताना एक महिला म्हणून आपण कसं पटकन पळत जायचं याची भीती वगैरे काही वाटली नाही? नाही ना, एवढे लोक आले असतील, पळा पळा वाचवा ह्याच्यातच आम्ही मग्न होतो सगळे। हो, की वाचवायचं कसं त्यांना, एवढाच विचार आमच्या डोक्यात होता। मग आम्ही बांधावर झोपवलं त्यांना, घरी फोन केला की ह्यांना न्यायचं कसं, आता पटकन दवाखाना तर इमर्जन्सी मिळाला पाहिजे, कारण एक जण बोलत नव्हता, जरा बेशुद्धच होता तो। मग बेडशीट घेऊन इकडनं लोक आले, खॉट मागितली, हलकी खाट होती ती, त्याच्यावर झोपून तरी आणता येईल। मग बेडशीट घेऊन आले 2-3 जण। मग ते बेडशीट पातळ होते जरा, मग ते हांतरले असे खाली, एकावर एक 3 बेडशीट केले आणि ते पायलट होता, खूप जखमी होता, त्याला सगळ्यांनी उचलून त्या बेडशीटवर ठेवलं। झोळी गेली अशी आणि 8-10 लोक लावले त्या झोळीला आणि सगळ्यांनी उचलून त्या काट्यातून, मग मी त्यांना हे करत होते, उचला, घ्या, पटकन घ्या, काही बघू नका। तुमच्या ऑर्डरनुसार हे सगळे जण काम करत होते। हो, आणि मग त्यांनी सुद्धा काही पाहिलं नाही, जीवाची पर्वा नाही केली, काटा बिटा, मी जे ओरडत होते तसे ते पळत होते। सगळ्यांनी आणलं पुढं आणि मग पाण्यातून पण त्यांना बाहेर काढलं इकडं। तसं आणणं खूप अवघडच होतं नाही का, त्या झोळीमुळे त्यांना ते लोंबकळत होते ना, त्यामुळे ते आणायला खूप त्यांना जड, चिखलामुळे पाय घसरत होते खाली। मग पुढे आलो, थोडी त्यांना विश्रांती दिली, थोडं खाली झोपवलं आणि ते जरा हल्ले तर पाहिलं। मग शुद्धीवर आलेलं दिसलं मला थोडंसं। त्यांना सांगितलं, दादा हम आपको दवाखाने के नज़दीक आ गए, उनको हिंदी ही बोलना चाहिए था ना, तो जल्दी दवाखाने में जाएंगे, आप घबराओ मत। मग त्यांनी मला होकार दिला, हो असं म्हटले। मग मला जरा बरं वाटलं आणि मग पटकन ॲम्ब्युलन्स वगैरे बोलून घेतली आणि वरती येऊन त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं। खरं तर एका महिलेत मॅनेजमेंट स्किल्स असतात, तिला शिकवायची गरज नसते, हे या मायमाऊलींनी इथे दाखवून दिलंय। अशा दुर्घटना होतात तेव्हा हे एवढं करेज दाखवणं, एवढं धैर्य दाखवणं गरजेचं असतं। आपल्यासोबत एक दादा आहेत, हा दादा सगळ्यात सुरुवातीलाच तिथे जाऊन पोहोचला, त्याच्या पायाला देखील लागलं, हे सगळे चिखल होतं, अर्ध्या पाण्यातनं तिथे गेला। तिथे गेल्यावर त्या हेलिकॉप्टरमधनं धूर निघत होता, हेलिकॉप्टर ब्लास्ट होण्याची देखील अशा वेळेस शक्यता असते। तुला भीती नाही वाटली का तिथे सगळे? तिथे वाटली पहिली गोष्ट, पण माझ्या स्वतःची जीव न करता मला पहिले त्यांना वाचवणं हे गरजेचं होतं। त्यांना नंतर बाहेर काढलं आणि त्यानंतर आई आल्या तिथं। आई आल्यानंतरून त्यांनी चादर वगैरे मागवली, म्हणजे आई जसं लीड करत होते आम्हाला, म्हणजे जरा थोडं हे वाटत होतं, प्रोत्साहन वाटत होतं, वा आहे आपल्या मागे कोणतरी। मग त्यानंतरून आम्ही त्यांना उचललं
आई जसं सांगत होते तसं आम्ही फॉलो केलं. म्हणजे जसं आपल्याला एक गायडन्स असतो, गायडन्स जसं फॉलो करतो त्या पद्धतीने आम्ही फॉलो केलं. म्हणजे न हे करता, म्हणजे जीवाची न पर्वा करता आम्ही हे करून घेतो. तू तिथे गेल्या नेमकं काय बघितलं? कारण हेलिकॉप्टर कोसळलं होतं, सगळीकडे सैराभैरा लोक पळत होते, हॉटेलमध्ये पण गर्दी होती. इथलं सगळं काम सोडून तू आधी पळत सुटला. हां, कारण गर्दी तर होतीच. आणि पहिली गोष्ट तिकडं पण महत्त्वाचं होतं की माणसं, जीव महत्त्वाचा आहे प्रत्येक पहिली गोष्ट. आणि जीव वाचवणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, धूर वगैरे निघत होता. म्हणजे धूर वगैरे निघत असल्यामुळं म्हटलं थोडं हे, पण तरी आम्ही गेलो, त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना जरा साईडला घेतलं. म्हणजे साईडला म्हणजे कसं थोडं लांब घेतलं, तर डिस्टन्समध्ये लांब ठेवलं. म्हणजे ब्लास्ट जरी झाला तरी काही त्यांना हे न व्हा असं त्याच्यामुळं हे केलं. त्यांच्यासोबत काही बोलणं झालं तेव्हा त्यांनी काही सांगितलं तुम्हाला की याचा ब्लास्ट होऊ शकतो, तुम्ही दूर थांबा किंवा काय, असं काही क्रू मेंबर? नाही, त्यांनी काहीच सांगितलं नाही, काहीच बोलत नव्हतं. आपल्यासोबत बाकी हे दादा लोक आहेत. या सगळ्यांनीच या 4ही जणांचा जीव वाचवला. खरं तर हे सगळ्यात मोठं काम केलं आहे. असे याचे सगळे ट्रेनिंग वगैरे दिले जातात. हे दादा आहेत. भैया आप वहाँ पे गए तब 4 लोगों को बाहर भी निकाला आपने, अब आपके घर वालों को पता चला है आपने इतना बड़ा काम किया है करके, और माँ के बारे में क्या बोलोगे? वो हेल्प के लिए मम्मी उधर से पीछे से आया, चादर उधर मंगाया, फिर बोला कि लेके चलो दवाखाना जल्दी जाना है. वो जख्मी था ना वो एक पेलेन, तो उसको लेके आया. मम्मी बोला उठाओ कंधा में, तो हम लोग क्रॉस करके आए नदी, एक कमर पानी तक इतना. फिर एम्बुलेंस इधर आके खड़े थे पहले, फिर लेके गया सीधा एम्बुलेंस में लोड किया, फिर लेके गए. आज ही सगळी टीम नसती तर त्या 4 जणांचं काय झालं असतं किंवा मोठा अनर्थ देखील घडू शकला असता. मात्र ही सगळी टीम सांभाळतायत हे सगळं एक कुटुंब. दादा, आज तुमच्याकडे काम करणाऱ्या या सगळ्या मुलांनी किंवा या सगळ्या वेटर्स म्हणू शकतो, वेटर्स आज देवदूत बनल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्या सगळ्यांबद्दल आत्ता काय सांगाल? आणि अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा ट्रेनिंग दिलं जातं, कुठलंही ट्रेनिंग नसताना त्यांनी हे सगळ्यात मोठं काम केलंय, 4 जणांचा जीव वाचवला. खरं तर हे काम म्हणजे खूप अभिमानास्पद आहे. आणि सगळे आमची मुलं सगळे होतकरू आहे. आणि म्हणजे त्यांना असं एकदम काम सांगायची गरज नाही लागत. ते स्वतःहून हाताला म्हणजे स्वतः हातभार लावतात. त्यांना असंच ऑर्डर द्यायला नाही लागत की बाबा हे तुझं काम राहिलं आहे का, हे काम राहिलं आहे. ते त्यांचं काम सगळं कंप्लीट असतं, एवढे ते प्रॉम्प्ट असतात ही सगळी पोरं आमची. आणि त्यातमध्ये मग त्यांनी आईला पण म्हणजे नाही का, आई पण तेवढंच त्यांच्यावरती प्रेम करते एकदम पोटच्या पोरासारखं. म्हणजे आता कधी कधी मला ओरडते पण पोरांना नाही ओरडत, असं असते गोष्ट. आणि मग सगळी पोरं गेली आमची धावत पळत. इथे हॉटेलवरती विकेंड असल्यामुळं खूप गर्दी होती, पण तरीसुद्धा आमची सगळी पोरं गेली तिकडं हे करत. इकडे पण मग 2-4 जण इकडे थांबवले. म्हणजे त्यांनी पण म्हणजे 2-4 जण थांबले इकडं. आणि लगेच सगळे लोक आमची सगळी खाली गेलो सगळं. असं हे सगळे खाली गेल्यानंतर यांनी वरती म्हणजे ज्या ठिकाणी हॉटेल आहे त्या ठिकाणी फोन करून कळवलं की इथे असं असं दुर्घटना घडली आहे. दादा, तुम्ही वरती होतात का? आणि वरती होते तर वरची नेमकी कारण हे सगळे खाट खाली आणणं किंवा ह्या वरती काय काय प्रोसेस चालू होती? वरती ॲक्च्युली आम्ही माणसं खालची क्रू मेंबर आणताना आम्ही 2 टीम केल्यानंतरून तिथे हेवी पडत होतं ना, मग शेतापासून इकडनं एक दुसरी टीम केली. त्यामध्ये आम्ही त्यांना आणत होतो. इथे ॲम्ब्युलन्स तर उभीच होती. ॲम्ब्युलन्समध्ये टाकून एक जण सिम्बॉयसिसमध्ये गेला जो जास्त सिरियस होता. आणि मग 3 जण आम्ही ग्रामीणमध्ये त्यांना ॲडमिट केलं. कारण बघितलं तर ह्या सगळ्या जणांनी आज एक मोठं काम केलं आहे, मोठं बचाव कार्य केलं आहे. याचं सगळ्याचं ट्रेनिंग घेत असताना सगळेजण एक 2 ते 3 वर्षाचं जर ट्रेनिंग केलं जातं, रेस्क्यू टीमचं ट्रेनिंग केलं जातं. म्हटलं कुठलंही टीमचं ट्रेनिंग न घेता यांनी हे सगळं काम केलंय. दादा, या सगळ्या मुलांकडे, तुमच्या या सगळ्या टीमकडे बघताना, आज ही टीम तुमची रेस्क्यू टीम आहे, या टीमकडे बघताना आज काय वाटतं? ह्या टीमकडे पाहताना मला तर इतकं अभिमानास्पद वाटतं की माझं जेव्हा हॉटेलचं काम असतं त्याच्याही पलीकडे त्यांनी जीवाची पर्वा न करता हे काम केलं. अच्छा, दुसरी गोष्ट की जेव्हा मी जे कॅप्टन आणि एक पायलट हे तिथं होते, मी त्यांच्याशी बोलणी केली की तुम्हाला कुठं लागलं आहे, काय लागलं आहे, हे जेव्हा मी विचारत होतो त्यांनी मला त्याची कल्पना केली. माझ्या कमरेला लागलं आहे, छातीला थोडं मार लागला आहे आणि अब बोल सकते, अच्छा बात भी कर सकता है. अच्छा, ह्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी मला परत दुसरी कल्पना केली की हेलिकॉप्टरच्या आसपास कोणी जाऊ नका, कदाचित ब्लास्ट पण होऊ शकतो. पण नंतर त्यांनी म्हणले मी तसं ते सगळं आतली यंत्रणा सगळी बंद केली आहे.
एवढे अपघात झाल्यानंतर त्यांनी आतली सगळी यंत्रणा बंद केली होती. नाही, त्यांनी सांगितलं जेव्हा तिथून येताना त्यांनी सांगितलं आता यंत्रणा मी बंद केली आहे, ही मला कल्पना त्यांनी मला नंतर दिली होती. विमानाचा हेलिकॉप्टरचा स्फोट होऊ शकला असता, या सगळ्यांचा जीव आज धोक्यात गेला असता. मात्र या सगळ्यांनी तत्परता दाखवली. सुदैवानं हेलिकॉप्टरचा स्फोट देखील झाला नाही आणि त्यामुळे ते देखील 4 जण आज सुखरूप आहे आणि हे वेटर्स, हे हॉटेल मालक देखील आज या सगळ्या 4ही जणांसाठी देवदूत बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.